लातूरमध्ये सध्या गॅस टंचाईचे गंभीर चित्र पाहायला मिळतंय। हॉटेलमध्ये नाश्त्याचे पदार्थ मिळत नाहीयेत, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होतीये। व्यावसायिकांची मोठी कसरत सुरू आहे। आखाती युद्धाचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्यामुळे शहरातील हॉटेल व्यवसाय अक्षरशः अडचणीत आलाय। मात्र याच लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात एक असं गाव आहे जिथं ना गॅसची टंचाई आहे, ना रांगा, ना कुठली चिंता। औसा तालुक्यातील आशिव या गावानं 3 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय गेम चेंजर ठरलाय। सुमारे 900 घरांना पाईपलाईनच्या माध्यमातून 24 तास अखंड गॅस पुरवठा मिळतोय। एकीकडे शहरातला संघर्ष तर दुसरीकडे गावाचं आदर्श मॉडेल पाहायला मिळतंय। असं झालं की जागेवर उपलब्ध झालं, कुठला पाहुणा आला ना, आता बाबा आपल्याकडे आता गॅस नाही म्हणायचं काही कारणच बोललेलं नाही। त्यांचा पाहुणचार वेळेवर बोलाला आणि एक तर म्हणजे त्या पहिल्या गॅसपेक्षा हा गॅस सोयीस्कर आणि माफक दरामध्ये मिळाला। कारण ते कमीत कमी शासनाने डिक्लेअर केलं ते आपल्याला 400 रुपये होतं सिलेंडर, 1200 वर गेलं। परंतु हा गॅस आल्यापासून घरोघरी मिनिमम 1600-1700 रुपये ॲव्हरेज 2 महिन्यामध्ये आम्हाला बिलिंग